नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो फुगेवाला आहे म्हणजे इरावतीचा गुंड आरवीला म्हणतो की चल मी तुला तिकडे गेल्यानंतर एक फुगा देतो, जो तुला हवा आहे तो 10 रुपयाचा. तेव्हा आता आरवीला वाटतं की खरंच हा काका आपल्याला फुगा देणार आहे, म्हणून आता तो आरवीच्या हाताला धरतो आणि तिला जरा बाजूला घेऊन जात असतो. तेवढ्यात आता आरवली अगदी दबकल्यासारखी होते, कारण तिला अक्षय जे काही सांगितलेलं आहे ते सर्व आठवते. अक्षयने या अगोदर तिला सांगितलेलं असतं की हे बघ बाळ, तुला कोणीही अगदी अगदी मी तुला घेऊन जातो, तुला घरी सोडतो, तुला काहीतरी खायला देतो, असे काहीतरी जरी म्हटला तरीसुद्धा तू त्यांच्याकडून अगदी खायला काही घ्यायचं नाही, त्यांची कोणतीही वस्तू घ्यायची नाही आणि आपल्या घरच्या व्यक्तींशिवाय कुणावरही दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझा बाबा, तुझे आजोबा आणि तुझी आजी, आणि शाळेतून फक्त आणण्यासाठी तुला फक्त तुझे बाबा येणार किंवा रमाकांत आजोबा किंवा तुझी आत्या इरावती आत्या, ह्या तिघांपैकी जर दुसरं कोणी आले तर कुणाबरोबरही तू कुठेही जायचं नाही. तेव्हा आता अक्षय जे काही सांगितलेले आहे ते आरोहीला आठवते. त्या सर्वाचा ती विचार करते, कारण हे काका आहे तर ते फुगेवाले काका दुसरेच आहे. आपण त्यांच्या सोबत जायला नकोय म्हणून ती आता त्यांचा हात सोडते. तेव्हा आता तो रागानेच विचारतो की तो माणूस की काय झाले. तेव्हा आरोही स्पष्ट शब्दात सांगते की मला तुमच्या सोबत यायचं नाही. तेव्हा आता तो म्हणतो की हे बघ अगं, मी तुला फुगे देतो, बघ ना फुगा किती छान आहे ते. तर आरोही म्हणते की नाही, मी तुम्हाला एकदा सांगितलं मला तुमच्या सोबत नाही यायचं तर नाही यायचं. तेव्हा आता जबरदस्तीने तो चल आणि आरोहीच्या हाताला धरून तिला घेऊन जायला म्हणजे जबरदस्ती करत असतो. तर आरोही आता नाही, मला तुमच्यासोबत यायचं नाही असे अनेक वेळा सांगते, परंतु तो ऐकायलाच तयार नसतो. ते आरोही लगेच आता त्याच्या हाताला डसते आणि तो जोरात असा ओरडतो. जोराचा चावा जेव्हा आरोही त्याला घेते तेव्हा आता अगदी रागाने तो आरोही मागे धावायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेस तेथे साई येतो. साई सनकनी आता ह्या इरावतीच्या गुंडाला मारतो. तेव्हा आता साईला खूप राग येतो. साई त्याला मारतो पण आणि विचारतो की काय रे, तू इथे काय करत होतास? असले धंदे करण्यासाठी तुम्ही येथे शाळेच्या आवारात उभे राहतात का? त्यामुळे तुला पोलिसांच्या ताब्यात देतो, तुला तसं नाही कळणार. म्हणून तो लगेच आता तो ऑर्डर बॉय आहे तर त्याला आवाज देतो की पटकन इकडे ये. तोपर्यंत हा माणूस जो काही गुंडा आहे तो साईच्या हातावर जोराने मारतो आणि तेथून पळ काढतो. आणि तेवढ्यात आता ऑर्डर जे वॉचमन काका आहे तर ते धावतच येतात. साई म्हणतो की जा त्याला पकड, त्याच्या मागे धाव. तेव्हा आता ते वॉचमन काका त्याच्या मागे धावतच जातात. तर साई आरोही जवळ येतो. आरोही थरथर कापत असते. तर आता साई तिची गंमत करतो, हसतो थोडासा आणि म्हणतो की काय, हॅलो बाळा, काय झालं? अगं तू घाबरलीस का? आणि हे बघ, तू घाबरू नकोस, ते गेले पण. तेव्हा आता चल, तो माणूस सुद्धा गेला आणि ते गेलेत ना त्याच्या मागे पकडण्यासाठी, आपण आतमध्ये शाळेत जाऊयात. तर आरोही खूप घाबरलेली असते, नाही म्हणत असते. साई म्हणतो की हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा मात्र साई तिच्या हाताला धरतो, शाळेच्या आवारात तिला घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ, आता अजिबात घाबरायचं नाही. तिला उचलून एका कठाडावर ठेवतो आणि हे बघ, शाळेच्या आवारात आलेलो आहोत, अजिबात घाबरायचं नाही. ते काका गेलेत ना, मग ते त्यांना पकडून आणतील आणि चांगला चोप देतील. आणि साई तिच्या बॅगमधील पाण्याची बॉटल घेतो आणि तिला पाणी पिण्यासाठी देतो. आरोही आता थोडीशी अगदी शांत होते, कारण त्या माणसाच्या कृत्यामुळे ती खूप घाबरलेली असते. त्यावर आता शांतपणे साई तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तो माणूस कोण होता आणि नक्की काय झालं होतं? तेव्हा आरोही म्हणते की तो फुगेवाला एक काका होता, मी त्याच्याकडून फुगा घेत होते, परंतु तो फुगा 20 रुपयाचा होता, माझ्याकडे तर 10 रुपये होते आणि तो बोलला मी तुला 10 रुपयाचा छान असा फुगा देतो. आणि तो मला असं समोरून घेऊन गेला. तेव्हा मात्र मला आठवले की बाबांनी जे काही सांगितलेले आहे ते म्हणजे अनोळखी जे काही पर्सन असेल, व्यक्ती असेल, तर तिच्याकडून जे काही चॉकलेट, फुगा वगैरे असेल असे काही घ्यायचं नाही म्हणून. आणि मी त्याच्यासोबत जायला नकार दिला, हात सोडवला, तरी सुद्धा तो जबरदस्तीने माझा हात पकडून मला नेत होता आणि मी त्याला चावलं आणि तेवढ्यात तुम्ही आले. तेव्हा आता साई म्हणतो की बाप्पा, तू चावली त्यालाच, तू तर छोटा पॉकेट आणि मोठा धमाका निघालीस. तू तर खरंच खूप धाडसी आहे बर का, परंतु हे बघ, जरीही धाडसी असेल ना तर असं रस्त्यावर एकटीने उभं राहायचं नाही. मला एक गोष्ट सांग बरं, तू अशी रस्त्यावर का अशी उभी होती? तेव्हा आरोही म्हणते की माझ्या शाळेमध्ये पहिला दिवस होता, मला माहिती नव्हतं की पहिलीची आणि दुसरीची शाळा जरा लवकर सुटते म्हणून, आणि माझी आर्थताई आहे ना, तिचा क्लास अजूनपर्यंत नाही सुटलेला, म्हणून बाहेर मी तिची वाट बघत अगदी उभी होते. त्यावर आता साई म्हणतो की अच्छा, म्हणजे असे झाले तर मला एक गोष्ट सांग बरं, तू कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहेत? तेव्हा आता म्हणजे आरोहीने सांगितल्यानंतर आता साई म्हणतो की खरं तर आपल्या शाळेमध्ये अशाच चुका होतच नाही की पालकांना अगदी शाळेचा टायमिंग सांगितलाच जातो, मग तू अगदी
नक्की कोणत्या तुला नेण्यासाठी कसं कोणी आले नसेल बरं. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा कामात असतो त्यामुळे तो नसेल आला. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की जरीही बाबा कामात असेल त्यांना यायला वेळ नसेल परंतु आईने यायला हवे ना. तेव्हा आता आरोही म्हणते की माझी आई आहे परंतु ती माझ्याजवळ नाही. माझी आई स्टार झाली होती परंतु त्या दिवशी मात्र एक तारा आहे ना तो आकाशातून पडताना मी बघितला होता. मला माहिती आहे की नक्की ती परत जमिनीवर आलेली आहे. तर तेव्हा आता साईला हसू येते. साई आता आरोहीला जवळ घेतो आणि म्हणतो की खरंच खूपच हुशार आहे ग तू. सगळं काही तुला कळते ना. चल मग एक गोष्ट लक्षात ठेव. काय आहे की वर आहे ना तो बसलेला आहे ना देव बाप्पा. आरोही म्हणते की हो देवबाप्पा. आणि हो तो देवबाप्पा म्हणजे तो तुला तुझ्या आईला भेटवेल की काय हे मला माहिती नाही परंतु देवबाप्पा नक्की तुझ्या आईची एखादी जी काही गोष्ट आहे ती नक्की तुझ्या जवळ घेऊन येईल हे मला नक्की माहिती आहे. मला एक गोष्ट सांग बरं तुला चॉकलेट आवडतं का. तू चॉकलेट खाणार का. म्हणून तो आता आरोहीला खुश करत असतो. तेव्हा आता आरोही म्हणते मला चॉकलेट आवडतं परंतु बाबांनी मला अनोळखी पर्सन कडून चॉकलेट घेण्यासाठी नाही सांगितले. साई म्हणतो की अगं पण आपली ओळख झालेली आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की नाही झाली अजून. साई म्हणतो की हो का अगं पण तसंही तुझे बाबा तुला जे काही सांगतात ते सगळं काही बरोबर आहे. बाहेरच्या लोकांना अजिबात भेटायचं नाही. ते जे काही देतील ते अजिबात घ्यायचं नाही आणि हे असे रस्त्यामध्ये एकटं असं उभं राहायचं नाही. तर आणि चल आपल्या शाळेमध्ये एक लायब्ररी आहे आणि एक रूम सुद्धा आहे. तेथे ड्रॉइंगची इतकी पुस्तकं आहेत आणि वाचनाची सुद्धा खूप अशी पुस्तकं आहेत. त्यामुळे तू तेथे काही पण करू शकते. वाचन करू शकते. ड्रॉइंग्स करू शकते. तू मग तेथे जाऊन बस आणि तेथे तुला जे काही छंद तुला आवडेल तर तू करू शकते. तर अगं मी सुद्धा ह्या शाळेमध्ये काम करतो. इथलाच आहे मी आणि चल तिकडे आपण जाऊयात आणि तुझी ती आर्था दिदी आहे ना तिच्यापर्यंत मी निरोप पोहोचवतो. ती नक्की न्यायला येईल. चल जाऊयात का. तर आरोही विचारते की तुम्ही टीचर आहात का. मी टीचर नाही परंतु इथले जे काही ट्रस्टी आहेत ना त्यांना मी मदत करतो. असेच तर साई जेव्हा म्हणतो तेव्हा आता आरोही विचारते की हे ट्रस्टी काय असतं. तेव्हा आता साई म्हणतो की हो ट्रस्टी म्हणजे आता तुला कसं सांगू बरं. आणि ए म्हणजे तुला असं सांगतो की हे बघ जे लोक शाळा बांधतात ना त्यांना मी मदत करतो. आणि येथे आर के नावाच्या मॅडम आहे ना त्यांचा मी मित्र आहे. त्यांचा फ्रेंड आहे मी. तेव्हा आता आरोहीच्या लक्षात येते. आरोही म्हणते की हो म्हणजे तुम्ही माझे सुद्धा फ्रेंड. तर तेव्हा आता फ्रेंड्स म्हणून ती लगेच आता साईच्या हातामध्ये हात देऊन जे काही त्यांना टच करायचे आहे तर ते करतात आणि खुश होतात. तर आता साई त्यापुढे म्हणतो की हे बघ आता या मात्र शाळेच्या पुढे हे वैतागपणा करायचं नाही. तेव्हा आता आरोही म्हणते की वैतागपणा काय असतो. तर साई सांगतो की अगं वेडेपणा करायचं नाही आणि चल ठीक आहे आपण निघूयात. म्हणून तो आता साई आरोहीला घेऊन आता तो लायब्ररीमध्ये तिकडे निघून जातो. त्यानंतर आता इकडे इरावतीला त्या माणसाचा फोन येतो. इरावती जरा बाजूला जाते आणि फोन घेते. तेव्हा आता तो माणूस सांगतो की अहो मॅडम काय ती मुलगी डेंजर आहे. माझ्या हाताला चावली आणि तिला एक माणूस तिथे वाचवायला आला होता म्हणून ती माझ्या हातातून सुटली. तर इरावतीला राग येतो. इरावती म्हणते की कसला रे तू. आणि आता हे बघ उरलेले पैसे सुद्धा आणि जे काही आता ॲडव्हान्स होता तर तो सुद्धा माझा मागे रिटर्न दे. आता मी तुला पैसे नाही देऊ शकत. आणि काय रे कोण होता तो माणूस. तर आता हा जो गुंडा आहे तो म्हणतो की मला कुठे माहिती की तो माणूस कोण होता. आणि काय हो तुम्ही मला परत कसले पैसे मागतात. एकतर ती मुलगी मला चावली. मी तुम्हाला पैसे काही परत देणार नाही म्हणून. तर इरावतीला टेन्शन येते. इरावती लगेच आता फोन बाजूला ठेवते आणि विचार करते की अक्षयला त्रास देण्यासाठी आणखीन मला काय करावं लागेल माहिती नाही. त्यासाठी विचार करावा तर लागेल. त्यानंतर आता इकडे रमा ही आता रूममध्ये येते आणि जेव्हा ती हॉलमध्ये येते तर हॉलमध्ये आता ती शांताबाईला आवाज देत असते. परंतु आता समोरून लगेच तिला तो साई आणि तिचा जो एकत्र फोटो आहे तर तो फोटोची फ्रेम अगदी मोठी करून लावलेली दिसते. तेव्हा आता रमाला धक्का बसतो. रमाला रागसुद्धा येतो. रमा म्हणते की काय चालले इकडे हे सर्व आणि ही फोटो फ्रेम येथे कोणी लावली. आणि तेवढ्यात आता अण्णा हे रमाजवळ येतात. रमा आता अण्णांना विचारते की अण्णा हे सर्व काय चालले. तर तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे तुझं वर्तमान सुद्धा आहे आणि भविष्य सुद्धा आहे आणि जो सतत तुझ्या नजरेसमोर राहावं असं मला वाटतं. कारण रमाला भूतकाळ विसरण्यासाठी ते मुद्दाम हे सर्व करत असतात. तर आता रमा हे सर्व ऐकून म्हणते की अण्णा
प्लीज तुम्ही असं सर्व काही करू नका. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं मी तुला जोक सांगेल म्हणजे तू जाम अशी बोर होशील. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा मला एक वेळ जोक सांगा ते चालेल, परंतु हे बघा असं काही करू नका. आणि हे बघा अण्णा समजून घ्या, कारण मला मान्य आहे की मी भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करते, परंतु हे कसं विसरू की मी सुद्धा एका मुलीची आई आहे म्हणून. तेव्हा आता अण्णा म्हणतात की नाही मला मान्य आहे की तू एका मुलीची आई आहे म्हणून, मग मला सांग अगं रमा, गेल्या 7 वर्षात एकदा तरी तुमची अशी दृष्ट भेट झाली का? तिची तुझ्या डोळ्यांच्या समोर आली का कधी? मग तुला खरंच असं वाटतं की ती तुझी लेक आहे, ती कधीतरी तुला मिळेल म्हणून? अगं त्या लोकांनी तुला नाकारलं आणि ज्या अवस्थेत तुला त्यांनी घराच्या बाहेर काढलं ना, ती अवस्था रमा मी तुझी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि त्यावेळेस मात्र त्या सर्व अवस्थेत सगळं काही स्वतःला सावरून स्वतःचं दुःख विसरून माझ्यासाठी जे काही केलंस ते कधीच मी विसरू शकणार नाही. मान्य आहे मला, मी तरी सुद्धा तुझ्यावरती तेवढा विश्वास टाकलाच नव्हता. त्यानंतर इथे राहायला लागल्यानंतर तुझं वागणं मी बघितलं, तू केलेली माझी सेवा हे सर्व बघितल्यानंतर माझी पूर्ण खात्री पटली. बाळा खरंच ही मुलगी प्रामाणिक आहे, अगदी खरी आहे आणि निस्वार्थी आहे. तर तुझा जो काही झालेला अपमान आहे, तुझी ही अवहेलना आहे, पण तुझ्या तरी वाट्याला हे सर्व नको होतं यायला. हे जे काही त्रास तुला झाला तो तुझ्या वाट्याला नको यायला होता. तू एक आई आहेस, हा फक्त तुझ्या आयुष्यात घडलेला एक उपचार आहे. तर बाळा, आई असण्याचं सुख ना तुला अनुभवायला मिळालं ना आईची माया तुझ्या लेकीला अनुभवायला मिळाली. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येत असतात. आणि हे बघ, तुझ्या मनावरचं हे दुःख जरा जरी तुला कमी करायचं असेल, तुझ्या हे मनावरची जखम आणि मनातील दुःख, तर मात्र तुला एक संधी तर स्वतःला द्यावी लागेल. बाळा, मी जे काही सांगतो त्याचा एकदा विचार कर. तेव्हा आता रमा ही रडतच आता अण्णांना सांगते की अण्णा हे बघा, मी आज लहान मुलांना खेळताना बघत होते, परंतु आज काय, जेव्हा जेव्हा मी लहान मुलांना खेळताना पाहते तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार येत असतो, माझी मुलगी कशी दिसत असेल, माझ्या मुलीला मी आठवत असेल का? आणि मला अजून सुद्धा हेच वाटतं की एक ना एक दिवस माझी मुलगी माझ्यासमोर अशी उभी राहील आणि आई अशी हाक ती मला मारेलच. तेव्हा आता अण्णा रमाचं सर्व काही ऐकून घेतात आणि रमा आपल्या मुलीला आणि अक्षयला विसरायला तयारच नसते. त्यानंतर आता इकडे अक्षय खूप दमलेला असतो आणि अक्षय जेव्हा सोप्यावर अगदी निवांत शांत बसतो, कारण तो खूप दमलेला असतो दिवसभर अगदी स्वयंपाक वगैरे करून. आणि त्यानंतर आता तेथे आरोही धावतच येते की बाबा बाबा करत. तर आता ती विचारते की बाबा तू कसं आहेस? तर अक्षय म्हणतो की हो मी छान आहे, तू कशी आहे बरं? आणि कसं गेलं तुझा शाळेचा पहिला दिवस? तर आरोही बाबाच्या जवळ येत म्हणते की खूप छान. आणि काय रे बाबा, अरे तुला माहिती नाही का माझी शाळा लवकर सुटते म्हणून? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो का, आणि आय एम सो सॉरी, परंतु हे बघ अगं आत्या तर तुला घ्यायला येणार होती, ती नाही आली का? तर आरोही म्हणते की नाही ती नाही आली. तर आता अक्षय म्हणतो की अगं ती सुद्धा विसरली असेल की तुझी शाळा लवकर सुटते म्हणून. अगं मग तुझी शाळा लवकर सुटली, मग तू तिकडे काय केलं बरं? तेव्हा आता आरोही सांगायला सुरुवात करते की मी गेटच्या बाहेरच उभी राहिली आणि त्यानंतर मात्र मी जेव्हा तेथे उभी होते तर एक फुगेवाले काका आले, मी त्यांच्याकडून फुगा घेत होते, मग ते मला म्हटले की चल चल चल. त्यांनी माझ्या हाताला धरले आणि मला जबरदस्तीने घेऊन जात होते. चल मी तुला नेतो, मला माहिती आहे की तुझे बाबा कुठे आहेत, चल मी तुला तिकडे सोडतो, असे ते मला अगदी बळजबरीने नेत होते. तेव्हा मात्र माझ्या लक्षात आले आणि बाबा तुम्हाला सांगितलेलं आहे की अनोळखी व्यक्ती जर आली तर तिच्याबरोबर कुठे जायचं नाही, तिने जे काही खायला दिले ते खायचे नाही म्हणून वगैरे धरत असेल की त्यांच्याबरोबर जायचं नाही, त्यामुळे तुम्हाला जे सांगितले ते आठवले आणि मी त्यांच्यासोबत नाही गेले. तेव्हा आता हे ऐकून अक्षय आता खुश होतो आणि म्हणतो की खरंच माझी मुलगी किती हुशार आहे, तर सो स्वीट. पण मग आत्या तुला घ्यायला का आली नसेल? म्हणून तो लगेच आता म्हणतो की आरोही 1 मिनिट खाली उतर चल बरं. आणि तो इरावती आत्याला आवाज देतो की आत्या. तेव्हा आता आरोही म्हणते की अरे ऐक तू बस बरं. म्हणून ती अक्षयला परत सोफ्यावर बसवते आणि आवाज देऊन देत नाही आणि म्हणते की बाबा तू माझं ऐक. तर अक्षय म्हणतो की हे बघ तू सुद्धा माझं ऐक बरं, आणि यापुढे मात्र मी तुला असं एकटीला नाही सोडणार, यापुढे मी तुला स्वतः घ्यायला येईल. तेव्हा आता आरोही बाबांकडे पाहत असते, म्हणजे अक्षयकडे. त्यानंतर आता इकडे नाही रमाला म्हणत असतात की हे बघ अगं साई, कित्येक दिवसापासून तुझी वाट बघतोय. तेव्हा आता रमा खूप चिडते. रमा म्हणते की हे बघ अण्णा, मी नाही सांगितलं कुणाला इतकी वर्ष माझी वाट बघण्यासाठी. तेव्हा आता अण्णा तिला समजवतात की हे बघ बाळा, अगं तू त्यांच्यावर इतकं प्रेम करत होती, त्या लोकांनी तुझं हे इतकं प्रेम करणारं नाकारलं
लोकांनी तुला नाकारलं, मग जे काही दुःख आहे तर ते साईला सुद्धा होत नसेल का रमा? याचा तू विचार केला का? अगं साईचं सोड, निदान स्वतःसाठी तुझं हे जे दुःख आहे तर ते दुःख कमी होण्यासाठी तू स्वतःला एकतरी चान्स देऊन बघ ना. अगं जेव्हा तुला स्वतःचं मूल होईल ना रमा, तेव्हा तुझं हे दुःख आहे ते थोडं तरी कमी होईल आणि मनावरची जी जखम आहे तर ती कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणून मी बाळा तुला सांगतो की अगं जो काही तुझा भूतकाळ आहे तो पुसून टाक आणि तुझ्या वर्तमान काळाकडे तू लक्ष दे. जे काही भूतकाळात घडलेले आहे ते सर्व विसरून जा. तेव्हा आता रमा म्हणते की अहो बुद्धीला पटते परंतु मनाला कसं पटून घेऊ? त्यावर आता अण्णा म्हणतात की म्हणून तर हा फोटो मी इथे लावलेला आहे. हे काही तुझं मागचं भूतकाळ आहे ते सर्व काही विसरून अगदी भविष्याकडे तू अगदी चालत जावे, भविष्याचा स्वीकार करावा, आनंदाने ते भविष्य जगावं. त्यासाठी हा फोटो मी येथे तुझ्या समोर लावलेला आहे आणि याला अगदी मॅनिफेस्ट करणं म्हणतात. आपल्या मनात जे काही विचार आहे तर ते खऱ्यामध्ये उतरण्यासाठी हे सर्व असे केले जाते. तेव्हा रमा आता त्या फोटोकडे पाहत असते. आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं आणि तरी सुद्धा आपले ती दुःख ती विसरायला तयार नसते. त्यावर आता अण्णा म्हणतात की बाळा हे बघ, माझ्यावर तू विश्वास ठेव, मी कधीही तुला अशी चुकीची वाट नाही दाखवणार, मी तुला प्रॉमिस करतो तू नक्की आता खुश राहू शकतील. तेव्हा आता रमा विचारत पडते की नक्की आता मी काय करू? एकतर अक्षयला सुद्धा विसरायला ती तयार नसते आणि आपल्या मुलीला सुद्धा. मग साईसोबत मी कसं आयुष्य जगणार ज्या माणसावर माझं प्रेमच नाही? आणि ती विचारत पडते. त्यानंतर आता इकडे आरोही अक्षयला म्हणत असते की अरे ऐक ना, नंतर पुढे काय झालं मी तुला सांगते. अरे तेवढं तिथे एक काका आला, तो शाळेचाच होता, म्हणजे शाळेतच काम करतो. मग त्याने मला त्या माणसाच्या तावडीतून वाचवले. त्यानंतर मला तो बोलला की जोपर्यंत तुझ्या बहिणीची शाळा सुटत नाही तोपर्यंत लायब्ररीमध्येच बसून राहायचं आणि तुझ्या अर्थताईची शाळा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तू येथेच बसून काहीतरी करायचे, वाचायचे किंवा ड्रॉइंग करायची आणि जेव्हा ती येईल तू तेव्हा तिच्यासोबतच जायचं. तेव्हा आता हे ऐकून अक्षय खुश होतो आणि म्हणतो की व्हेरी गुड. आणि काय ग आरोही, कोण आहे बरं तुझा तो काका? अगदी देवासारखं तो धावून आला, माझ्या मुलीला त्याने वाचवलं, इतक्या मोठ्या संकटातून त्याने तुला वाचवलं. तेव्हा आता आरोही म्हणते की अरे बाबा मी तर तुझ्यासारखी स्ट्रॉंग आहे, मी कधी कुणालाच घाबरत नसते. तेव्हा आता साई म्हणतो की हो, पण मी तुला आज प्रॉमिस करतो की यापुढे मात्र मीच तुला घेण्यासाठी येईल म्हणून. तेव्हा आरोही विचारते की बाबा अरे पण तू तुझं काम सोडून येशील का? त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं ते बघूया, ते सर्व मॅनेज होईलच, परंतु मी तुला असं एकटीला नाही सोडू शकत, मी तुला प्रॉमिस करतो. तेव्हा आता आरोही म्हणते की अरे पण मी सुद्धा ठरवलेलं आहे की जोपर्यंत माझी शाळा सुटत नाही तोपर्यंत लायब्ररीमध्ये बसेल आणि अर्थताईची वाटच बघत असेल, जोपर्यंत अर्थताईची स्कूल सुटत नाही तोपर्यंत. तेव्हा आता लगेच अक्षय विचारतो की अगं पण तो तुझा फ्रेंड काका आहे तर त्याचं नाव काय नाव होतं त्याचं? त्यावर आता आरोही म्हणते की नाव मला माहिती नाही, परंतु त्याने मात्र एक शब्द मला शिकवला, भैताड आहे तूच. तेव्हा आता अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की काय भैताड? अगं पण तू त्याला नाव विचारायचं होतं ना, अगं तू त्याला नाव विचारलंस का, त्याला थँक्यू म्हणालीस का? तेव्हा आता साई म्हणतो की मला नाव माहिती नाही, परंतु जेव्हा मी आता शाळेमध्ये उद्या जाईल तर तेव्हा त्याला नाव नक्की विचारेल, तुझं नाव काय, आणि त्याला थँक्यू सुद्धा म्हणेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, आणि मला विचारल्यानंतर मला सांग बरं, मी त्याला नक्की शाळेमध्ये येऊन भेटेल म्हणून आणि त्याला थँक्यू म्हणेल. तेव्हा आरोही म्हणते की ओके, आणि ते अक्षयला आता मिठी मारते. तेव्हा आता आरोही बाहेर जाते तर अक्षय विचार करत बसलेला असतो. अक्षय म्हणतो की नक्की हा भला माणूस कोण असेल की ज्याने माझ्या आरोहीला वाचवलं, त्याने आज माझ्या मुलीचा जीव वाचवला, तो मला मागेल ते मी त्याला देईलच. म्हणून अक्षय देवाला हात जोडतो. त्यानंतर आता इकडे रमा ही झोपलेली असते आणि रमा मात्र झोपलेली असताना समोर कोणीतरी अगदी सावली येताना दिसत असते. नक्की आता कोण येत असेल बरं? आणि तेवढ्याच मात्र 3 मुले तिथे येतात. आता 2 मुली असतात आणि एक छोटासा मुलगा, आणि त्या लगेच आरके मॅडमला म्हणतात की उठा उठा. रमा आता घाबरूनच उठते आणि काय झालं असं विचारते. सगळं ठीक आहे ना? रमा खूप घाबरते. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की आरके मॅडम, अहो आरके मॅडम शांत व्हा बरं, आणि हे बघा अण्णा साहेबांनीच आम्हाला इथे पाठवलेलं आहे असं सांगतात, आणि साई सरांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायला जायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चला ना आमच्या सोबत. आणि त्या चांदेकर सरांना सरप्राईज देण्यासाठी अण्णांनीच आपल्याला बोलावलेलं आहे, चला प्लीज आता खूप मजा येईल, चला ना. म्हणून ते मुले अगदी खुश होऊन म्हणत असतात. तेव्हा आता रमा त्यांचा तो अगदी निरागस चेहरा पाहते आणि ती सुद्धा खुश होते. त्यानंतर आता रमा लगेच तयार होते.
तर इकडे अक्षय इरावती आत्याला म्हणतो की आत्या, आज जे काही तू वागलीस ना ते वागणं मला नाही आवडलं, की बेजबाबदारपणे तू वागशील असं मला कधीही वाटलं नव्हतं. आणि हे बघ, मला सुद्धा हे चांगलंच आठवतं, मी तुला सांगितलं होतं, मी तुला म्हणालो होतो, जाताना मी तुला सांगून गेलो होतो की तू येताना आरूला शाळेतून घेऊन ये म्हणून. अगं मग आत्या तू का गेली नाहीस तिला आणण्यासाठी? तर आता इरावती मुद्दा म्हणते की अरे अक्षय, चुकलं, माझी खरंच खूप मोठी चूक झाली, 100% माझं चुकलं. आणि बघ ना, अरे मी खूप थकते, कितीतरी अजून जबाबदारी मी पार पाडायच्या, सांग बरं तू. बसल्या बसल्या माझा डोळा लागून गेला, त्यामुळे किती वाजले, काय झाले हे मला नाही कळाले, म्हणून मी नाही उठले, आणि हे सगळं मला नाही कळाले म्हणून मी अगदी आणण्यासाठी नाही गेले, सॉरी. म्हणून इरावती आत्या पुन्हा हात जोडून अगदी सॉरी सॉरी म्हणत असते. अक्षयला आता शांत करण्यासाठी तिचं हे नाटक सुरू असतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या, हे बघ, हात वगैरे तू जोडू नकोस, मी सर्व काही समजू शकतो, मला कळते. अगं पण तुला झोपेतून कोणी उठवलं नाही, परंतु जेव्हा आता ही तू आणण्यासाठी गेली नसती तर परिणाम किती मोठा झाला असता याचा अंदाज तुला आहे का आत्या? अगं तुला कळते का आत्या, शाळा सुटल्यानंतर काय झालं हे तुला माहिती आहे का? आरूची शाळा जेव्हा सुटली ते गेट बाहेर आता कोणी येण्याची वाट पाहत होती, तेव्हा तिला घेण्यासाठी तेथे कोणीच गेले नाही, तर कोणीतरी फुगेवाला तेथे आला होता आणि तिचा हात पकडून तो तिला घेऊन चालला होता जबरदस्तीने. तेव्हा आता इरावती आत्या अगदी घाबरण्याचं नाटक करते आणि केले तर सर्व कारस्थान हीच करते आणि अक्षय समोर हे नाटक तिचं सुरू असतं. तेव्हा आता अक्षय चिडून म्हणतो की आत्या, नशीब आपलं की तिला कोणी काही केले नाही म्हणून. आता इरावती आत्या आपले हात कानाला लावते आणि सॉरी सॉरी अक्षय असं आता अक्षय समोर म्हणत असते. आणि इरावती आता स्वतःलाच मारून घेते, म्हणते की खरंच इरावती, तू हे काय केलंस? विसरले अक्षय आणण्यासाठी, आणि खरंच माझी चूक झाली, मी तुझ्या पाया पडते. म्हणून आता मुद्दाम अक्षयचे पाय सुद्धा धरते. तर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की आत्या, हे काय करतेस? तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अक्षय, हे सर्व मला नाही झेपत, मुलांना अगदी सांभाळणं खरंच मला नाही झेपत, मी परत जाते आपल्या तोंडात मारून घेत असते. तर अक्षय म्हणतो की आत्या, अगं पुरे, आता इतकं सुद्धा तू करू नकोस, आणि मला सुद्धा काही कळेनासे झालेले आहे, काय करायचे नेमकं? तारा आणि पार्थ हे नुसतेच मोठे होतात, नुसती उंची वाढते, दोघांची अक्कल काही वाढत नाही, म्हणून ताराला तर मिस वर्ल्ड व्हायचं का हे अगदी तसेच वागते, अक्कल नसल्यासारखं. आणि पार्थ साहेबांना तर अभ्यास करायचाच नाही, त्याला करिअर सुद्धा करायचं नाही, काही पोटापाण्याचा विचार सुद्धा त्याला करायचा नाही म्हणून. आणि तो कशामध्ये? तर गेमिंग मध्ये तो आपलं करिअर करतोय. तर म्हणतो की त्याला ह्या सगळ्याचा ट्रेस येतोय, म्हणून तो हे सर्व करतोय. आणि ह्या दोन छोट्या मुली मात्र त्या इतक्या छोट्या आहेत बिचाऱ्या, त्यांना कसं समजायचं हेच मला नाही कळत. आणि झाले काय म्हणजे या चौघांना आपण कसे सांभाळणार आहोत हेच मला आता टेन्शन येते. इरावती आत्या म्हणते की अरे हो ना अक्षय. तेव्हा इरावती म्हणते की अरे मला हे सर्व नाही जमत, मला सुद्धा परत जाऊन द्या अमेरिकेला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या, हा सुद्धा ऑप्शन आपल्या समोर नाही. तेव्हा आता आत्या म्हणते की मी तुला एक सांगू का, तुला एका पार्टनरची गरज आहे आणि रमावर तुझं प्रेम. तर अक्षय आता तिच्याकडे रागाने पाहतो आणि परत इरावती आत्या म्हणते की अरे ती गेली तुला सोडून, तिने तुझा विचार केला का, कोणाचा विचार केला का? नाही ना, मग तू कशाला तिचा विचार करतोस? खरंच ऐक माझं, एका पार्टनरचा तू विचार करायला हवा. तेव्हा आता अक्षयला हे सर्व इरावतीचं बोलणं नाही पटत. तेव्हा आता रमा म्हणजे इकडे विचार करत असते आणि अक्षय मात्र आता विचार करत असतो. इरावतीला स्पष्ट तो लग्न करण्यासाठी नाही म्हणतो, अजूनपर्यंत त्याच्या मनात रमाच असते, परंतु तो दाखवत नसतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये साईचा वाढदिवस असल्यामुळे साई आता तिथे उभा असतो. तर रमा येते आणि रमा मात्र त्याच्या हातामध्ये हात देऊन त्याला हॅपी बर्थडे विश करते. साई खूप खुश होतो. त्यानंतर आता सर्वजण एकत्र येतात, लहान मुले, अण्णा, रमा हे सर्वजण आता साईचा वाढदिवस साजरा करतात, त्याचा केक कापतात. त्यानंतर आता जी मुलगी आहे तर ती म्हणते की हे सर्व आम्हाला अण्णा सरांनीच करण्यासाठी सांगितले होते. तर साई आता खुश होतो आणि रमासुद्धा. त्यानंतर आता 15 ऑगस्टचा कार्यक्रम असतो. तेव्हा रमा म्हणते की मला असं वाटतं की आपण शाळेतील त्यासाठीचं जे काही जेवण आहे त्या कार्यक्रमासाठी लागणारं, तर ते सुद्धा आपण त्या शेफलाच करायला सांगूयात. तर मॅनेजर म्हणतात की पाटील, हो चला मी लगेच त्यांना फोन करतो. तेव्हा आता रमा म्हणते की त्या इकडे मीच बोलते, म्हणून रमाच आता स्वतः आता अक्षयच्या घरी फोन करते. आणि आता मात्र तो फोन आरोहीने उचललेला असतो. तेव्हा आता रमा विचारते की मिस्टर देवधर आहे का? तर आरोही आता अक्षयकडे धावत रूममध्ये येते आणि कुणाचा तरी फोन आलेला आहे. आणि सांगू कुणाचा बाबा? अरे आर.के. मॅडमचा फोन आला होता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय आर.के. मॅडमचा? आणि आर.के. मॅडम माझ्या बॉस आहेत त्या, असे आता अक्षय जेव्हा म्हणत असतो तर रमा इकडून फोनवर ऐकत असते. तेव्हा मात्र आता रमाला तो आवाज ओळखीचा वाटतो. तर आता आवाजावरून आता रमा ही अक्षयला ओळखेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.